Next problem number 4 actually. Two independent firms of partnership carrying on business under the name and style of XY and Sons and AB and Associates agreed to amalgamate their business into one firm from 31st December 2013. Okay, XY and Son had two partner X and Y, and AB and Associates has two partner A and B. The partners share the profit and losses in the ratio of their capital. ओके, म्हणजे ओल्ड फॉर्म कॅपिटल रेशो मध्ये त्यांचा PSR आहे, तर कॅपिटल रेशो जो असेल त्यानुसार त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 2013 वेअर ॲज अंडर. ओके, आपल्या बॅलन्स शीट आपल्याला प्रोव्हाइड केली बघा. कॅपिटल आहे 56,000 and 28,000, म्हणजे PSR आहे 2:1. ओके, फाइंड आउट करून बघा. PSR येईल 2:1. ओके, आणि AB and Associates आहे 33,600 and 22,400. याचा फाइंड आउट करा. मला वाटतंय 3:2 येईल याचा PSR. ओके, तरी कन्फर्म करा, फाइंड आउट करा. याचा येतोय XY कंपनीचा येतोय, XY सन्सचा येतोय 2:1. ओके, आणि याचा येतोय 3:2. ओके, हा PSR येतोय. नेक्स्ट आहे बघा, बॅलन्स शीट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ही XY अँड सनची बॅलन्स शीट आहे आणि AB अँड असोसिएटची बॅलन्स शीट आहे. आता टर्म्स ऑफ अमल्गमेशन प्रोव्हाइड केलेले आहेत. द न्यू फर्म शॅल कॅरी द बिझनेस अंडर द नेम अँड स्टाईल ऑफ AX BY अँड असोसिएट्स. ओके, हे न्यू फर्मचं नाव आहे, न्यू फर्मचं नाव आहे AX BY अँड असोसिएट्स. ओके, नेक्स्ट आपल्याला B पॉइंट मेन्शन केलेला आहे. Mortgage loan of XY and Sons and investment of AB and Associates shall not taken over by new firm. आता हे दोन गोष्टी न्यू कंपनीने टेकन ओव्हर केलेल्या नाहीयेत, न्यू फर्मने टेकन ओव्हर केलेल्या नाहीयेत, त्यामुळे त्या PC मध्ये आपल्याला कन्सिडर करायच्या नाहीयेत. ओके, सिंपल आहे. इथे त्यांनी प्रोव्हाइड केले टेकन ओव्हर केलेले नाहीत, तर टेकन ओव्हर केलेले नाहीयेत म्हणजे ते ओल्ड फर्मला पे करायचे. ओके, किंवा ही जी इन्व्हेस्टमेंट ही सोल्ड करायचे. ओके, ती एक गोष्ट आपल्याला कन्फर्म करायची. जेव्हा एखादी लायबिलिटी किंवा ऍसेट जेव्हा टेकन ओव्हर करत नाही न्यू फर्म, तेव्हा ती जी लायबिलिटी किंवा ऍसेट आहे ती ओल्ड फर्म पे करेल, किंवा ऍसेट्स असेल तर ती ओल्ड फर्म सोल्ड करेल. ओके, तर आपण इथे आपल्याला त्या दोन्ही गोष्टी आपल्याला करायच्या, त्यामुळे त्यानुसार आपल्याला कॅश और बँक बॅलन्स आहे तो आपल्याला ऍडजस्ट करावा लागेल. ओके, XYचं मॉर्गेज लोन किती आहे 7,000 रुपीज आणि AB ची इन्व्हेस्टमेंट किती आहे 21,000 रुपीज. ओके, त्यानुसार आपल्याला कॅपिटल कॅशचा बॅलन्स आपल्याला ऍडजस्ट करावा लागेल. नेक्स्ट आपल्याला गुडविलची इन्फॉर्मेशन इथे डायरेक्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. XY अँड सन्सचं गुडविल आहे 10,200. हे आपला PC कॅल्क्युलेट करताना आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि AB अँड असोसिएट्स आहे 12,000 रुपीज. ओके, दोन्ही गोष्टी आपल्याला PC फाइंड आउट करताना आपल्याला कन्सिडर करायच्या. ओके, अदर ओल्ड फॉर्म मध्ये त्याचा काही संबंध नाहीये. व्हॅल्यू ऑफ गुडविल आपला लास्ट प्रॉब्लेम आपला झाला होता, तिथे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल होतं. वी हॅव कॅल्क्युलेटेड द गुडविल अँड देन मेन्शन इन द एक्चुअली PC in the last problem. Okay, but in current problem we will have already the goodwill. Okay, but this goodwill we will use for calculation of PC and in the new form. Okay, तर आपण या न्यू फॉर्म मध्ये आपण घेणार आहोत आणि PC कॅल्क्युलेशन मध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. ओल्ड फॉर्म मध्ये त्याचा काही उपयोग होत नाहीये. ओके, नेक्स्ट प्रोव्हाइड केलं बिल्डिंग ऑफ XY and Sons was taken as अंडर व्हॅल्यूड बाय 14,000. ओके, वॉज अंडर व्हॅल्यूड. ओके, ती अंडर व्हॅल्यूड होती, ती आपल्याला ओव्हर व्हॅल्यूड करून आपल्याला मेन्शन करायचे. XY and Sons ची किती होती, बिल्डिंग 56,000 होती, त्याच्यामध्ये 14,000 ऍड करून घ्या, म्हणजे 70,000 रुपीज न्यू बिल्डिंगची व्हॅल्यू येणार आहे. ओके, म्हणून XY and Sons ची जेव्हा आपण PC कॅल्क्युलेट करणार तेव्हा बिल्डिंगची व्हॅल्यू आपण 70,000 रुपीज आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, नेक्स्ट स्टॉक ऑफ XY and Sons टू बी डेप्रिसिएटेड बाय 5,600. आपल्याला डेप्रिसिएट करायला सांगितलं 5,600 ने, त्यामुळे स्टॉक किती आहे XY and Sons चा. ओके, स्टॉक होता 28, मी कॅल्क्युलेट करून बघतो, 28,560 आणि तो आपल्याला डेप्रिसिएट करायला सांगितलेला कितीने डेप्रिसिएट करायला सांगितलं 5,600, म्हणजे नवीन व्हॅल्यू येईल 27,960. ओके, नवीन व्हॅल्यू येईल 27,960. ओके, ही XY and Sons ची स्टॉक. ओके, आणि AB ची स्टॉक रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे टू बी अप्रिसिएटेड बाय 2,800. AB चे अप्रिसिएट करायला सांगितलेलं आहे, तर AB चा स्टॉक किती आहे 25,620 प्लस अप्रिसिएट करायला सांगितले. अप्रिसिएट कितीने करायला सांगितले 2,800, म्हणजे आता नवीन व्हॅल्यू येईल 28,420, 28,420. हे आपल्याला कन्सिडर करायचे PC कॅल्क्युलेट करताना. नेक्स्ट मेन्शन केलं गेलेलं 5% मे बी प्रोव्हाइडेड फॉर द बॅड डेब्ट्स रिझर्व फॉर बोथ द फर्म, म्हणजे RTD आपल्याला क्रिएट करायला सांगितलं 5% ऑन डेटर. ओके, आता हे आपण PC कॅल्क्युलेट करताना डेटर्स आपल्याला ग्रॉस व्हॅल्यूला ऍसेट मध्ये मेन्शन करायचे आणि RTD आपल्याला लायबिलिटी साईडला आपल्याला मेन्शन करायचे. ओके, तर आपण ते करणार आहोत.
नेक्स्ट ही लास्ट ऍडजस्टमेंट रिलेटेड टू न्यू फॉर्म आहे, त्याच्याशी ओल्ड फॉर्मचा काही संबंध नाहीये. द कॅपिटल ऑफ द न्यू फॉर्म शॅल बी 1,12,000 which will be contributed by the each partner in the profit sharing ratio. Okay, that is 3:2:3:2. It is new profit sharing ratio. Okay, the new profit sharing ratio त्याने आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत 1,12,000 रुपीज. आणि ते डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर टू बी ऍडजस्टेड थ्रू करंट अकाउंट. बघा आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण कॅश थ्रू आपण ऍडजस्टमेंट केलेली होती. आता करंट प्रॉब्लेम मध्ये आपण ऍडजस्टमेंट करताना आपल्याला करंट अकाउंट थ्रू आपल्याला ऍडजस्टमेंट करायचे. ओके, तर ती एक गोष्ट नवीन आहे. बाकी ऍडजस्टमेंट सेम असणारे 1,12,000 रुपीज पहिल्यांदा पीएसआर मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. ते कॅपिटल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स मेन्शन करून ठेवायचा. आणि ओपनिंग बॅलन्स कोणता असणार आहे कॅपिटल अकाउंटच्या न्यू फॉर्म मध्ये. ही सर्व गोष्टी न्यू फॉर्म मध्ये. आणि कॅपिटल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स काय असणार आहे, तर जो ओल्ड फॉर्म मधून जो बॅलन्स न्यू फॉर्म मध्ये ट्रान्सफर झालेला तो असणार आहे ओपनिंग बॅलन्स. ओके, आणि तो ओपनिंग बॅलन्स आपण म्हणजे डिस्ट्रीब्यूट कराय ओपनिंग बॅलन्स मधून क्लोजिंग बॅलन्स आपण ऍडलेस करणार आणि आपल्याला फायनली आपला बॅलन्स आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, ओके, नेक्स्ट आता आपल्याला आता आपण प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा पीसी आपण फाइंड आउट करूया. पीसी फाइंड आउट करण्यासाठी बघा पीसी. ओके, पीसी आहे पहिल्यापासून आपण बघूया सर्व ऍसेट्स अँड लायबिलिटी. ओके, फर्स्ट आपण XY चं करूया. XY अँड सन्स रिलेटेड कुठल्या कुठल्या रिलेटेड ऍडजस्टमेंट होती ती पहिल्यांदा नोट डाऊन करूया. मॉर्गेज लोन आणि इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर केलेलं नाहीये. XY लोनचं मॉर्गेज लोन टेकन ओव्हर केलेलं नाहीये. ओके, गुडविल आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर गुडविल 10,200 रुपीज. ओके, गुडविल 10,200 रुपीज कुठे न्यू फॉर्म मध्ये, सॉरी पीसी मध्ये 10,200 रुपीज गुडविल. नेक्स्ट आहे बघा नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे बिल्डिंग. XY ची बिल्डिंग आपल्याला किती घ्यायची 70,000 रुपीज. आपण मगाशीच आपण कॅल्क्युलेट केलेलं. बिल्डिंग 70,000 रुपीज. 56,000 ओल्ड होती आणि न्यू आहे 14,000 आपल्या ऍड करून आपल्या न्यू बिल्डिंग फाइंड म्हणजे न्यू रिवाइज व्हॅल्यू फाइंड आउट होईल 70,000 रुपीज. ओके, नेक्स्ट आहे स्टॉक. स्टॉक आपल्याला काय करायला सांगितलं, डेप्रिसिएट करायला सांगितलेलं. मगाशीच आपण स्टॉक आपण फाइंड आउट केलेला आहे. स्टॉकची व्हॅल्यू किती येत होती 27,960. ओरिजिनल जी स्टॉकची व्हॅल्यू आहे, ही जी स्टॉकची व्हॅल्यू आहे त्याच्यामधून आपण मायनस केले. जी अमाऊंट आपल्याला इथे प्रोव्हाइड केली ते मायनस केली. 5,600 मायनस केले. रिमेनिंग अमाऊंट आपली फाइंड आउट होते 27,960. एक मिनिट, स्टॉक 22 इथे मिस्टेक झालेली ऍक्च्युअली 27,960 येणार आहे ते. ओके, इथे 560 आहे. मायनस होणार आहे हे 5,600. मग ती फाइंड आउट होणार आहे नाही 27 नाही होणार आहे, मग 22 होणार आहे. ओके, 22 बरोबर आहे. ओके, 28,560 मायनस 5,600 इज इक्वल टू 22,960 फाइंड आउट होतील. ते ऑफिस मध्येच विचार ना, ते लेटर द्यावं लागेल कदाचित नसेल आलं तर. हा, मग ते ऑफिस मध्ये एकदा विचार आणि तसं लेटर द्यावं लागेल. मग काय आलं नाही त्या रिलेटेड मग ती युनिव्हर्सिटीत पाठवतील, मग समजेल काय ते. हा, ओके. ओके, अजून काय आहे स्टॉक रिलेटेड झालं तर बॅड डेप्स. ओके, 5% RDD सांगितलेली आहे. तर डेटर्स किती आहे 21,000. आपण डेटर्स आपण 21,000 ऍज इट इज आपण ऍसेट मध्ये आपण कन्सिडर करणार आणि त्यावरची 5% RDD हे लायबिलिटी साइडला आपण मेन्शन करणार 1,050. ओके, डेटर्स ऍज इट इज 21,000 ऍसेट साइडला आणि लायबिलिटी साइडला RDD 1,050 5%. ओके, नेक्स्ट अजून काय ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे. ओके, ऍडजस्टमेंट रिलेटेड आपले संपले. आता बाकीचे ऍज इट इज ट्रान्सफर करून घ्या. फर्निचर 5,600. फर्निचर 5,600 मी तुम्हाला आधीच सांगितलेलं, ज्या ऍसेट किंवा लायबिलिटी रिलेटेड कुठलीही इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाहीये, म्हणजे ती ऍसेट्स अँड लायबिलिटी आपल्याला बुक व्हॅल्यूला आपल्याला टेकन ओव्हर केलेली आपल्याला शो करायचे.
ओके. तर आता फर्निचरची बुक व्हॅल्यू होती 5600. ती 5600 आपण ऍज इट इज आपण पीसी मध्ये आपण मेन्शन केली. ओके. नेक्स्ट अजून कुठली ऍसेट राहिलेली आहे बघा, बँक राहिलेली आहे बघा. बँक 7840 आहे. पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की बँकचा बॅलन्स मेन्शन करताना आपल्याला इतर ऍडजस्टमेंट बघायचे. तर आता बँक रिलेटेड आपली एक ऍडजस्टमेंट आहे ही मॉर्गेज लोन. मॉर्गेज लोन नवीन फर्मने टेकन ओव्हर केलेलं नाहीये. त्याची व्हॅल्यू किती आहे, 7000 रुपीज. त्यामुळे 7000 रुपीज आपल्याला बॅलन्स ठेवायला, सॉरी, मॉर्गेज लोन 7000 रुपीज आहे. इथे 7000 रुपीज आहे मॉर्गेज लोन. ओके. तर 7000 रुपीज आहे ते टेकन ओव्हर केलेलं नाहीये, म्हणजे ओल्ड फॉर्मला ते पेमेंट करायचे. त्यामुळे बँक बॅलन्स जरी 7840 असला तरी सुद्धा आपल्याला किती आपल्याला फक्त ट्रान्सफर करता येईल, फक्त 840 आपल्याला ट्रान्सफर करता येईल बघा. 840 फक्त ट्रान्सफर केलेला. आपण 7000 अमाऊंट आपण बाजूला काढून ठेवली मॉर्गेज लोन पेमेंटसाठी. ओके. आपल्या ऍसेट साईड इथे कम्प्लीट झालेले आहेत. आता लायबिलिटी साईडला कोणती आता बॅलन्स आहे बघा. लायबिलिटी साईडला कॅपिटल टेकन ओव्हर होणार नाही, फक्त क्रेडिटर्स ऍज इट इज 20000 आणि बिल्स पेबल 8000, कारण त्या रिलेटेड कुठली ऍडजस्टमेंट नाहीये. ते ऍज इट इज टेकन ओव्हर होतील बघा. 20000 आणि 8000 रुपीज ऍज इट इज टेकन ओव्हर झाले. आणि मॉर्गेज लोन टेकन ओव्हर होणार नाही, कारण ते नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फॉर्म आहे. त्यामुळे मॉर्गेज लोन बघा पीसी मध्ये मेन्शन केलेलं नाहीये. ओके. इथे आपला पीसी आपला फाइंड आउट होते डेबिट साईडची, ऍसेट साईडची टोटल मायनस लायबिलिटी साईड इज इक्वल टू पीसी 1,01,550. ओके. आता सेकंड फर्मचा आपण पीसी बघूया, एबी अँड असोसिएटचा. ओके. एबी अँड असोसिएटचा पीसी इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर केलेलं नाहीये, ते आपण इन्व्हेस्टमेंट आपण कन्सिडर करणार नाही. ओके. इन्व्हेस्टमेंट आपल्याला कन्सिडर करायची नाही पीसी मध्ये बघा. पीसी मध्ये इन्व्हेस्टमेंट नसणार आहे बघा. ऍसेट साईडला कुठे इन्व्हेस्टमेंट आहे का, नाहीये. ओके. पीसी मध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट नाहीये, कारण इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर केलेलं नाहीये. पण आता इन्व्हेस्टमेंट जी आहे तिची व्हॅल्यू रिलेटेड आपल्याला कॅश मध्ये आपली तेवढी बॅलन्स आपली इन्क्रीज होणार आहे. ओके. तेवढी आपली कॅश आपली तेवढ्याने आपली इन्क्रीज होणार आहे. ओके. तर आपल्याला ती कॅश मेन्शन करताना थोडीशी जास्त मेन्शन होईल ऍक्च्युली. इन्व्हेस्टमेंट सोल्ड आहे नाही, नाही ऍक्च्युली कधी लायबिलिटी किती पेमेंट असेल ना तरच आपल्याला ती ऍडजस्टमेंट करायची. इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर केलेलं नाहीये, पण त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला दुसरी तशी काय प्रोव्हाइड केलेली नाहीये. पण जी इन्व्हेस्टमेंट मधून जी कॅश जी रिसिव्ह होईल ती आपल्याला ऍडजस्ट करावी लागेल. रिअलायझेशन अकाउंटला आपण ते ऍडजस्ट करणार. त्या रिलेटेड आपली कॅश काही इन्क्रीज आपल्याला करून आपल्याला शो करायची नाहीये पीसी मध्ये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, लायबिलिटी कुठली पेमेंट असेल तर त्या रिलेटेड ऍडजस्टमेंट करून रिमेनिंग लायबिलिटी आपल्याला, सॉरी, रिमेनिंग कॅश आणि बँक बॅलन्स आहे तो आपल्याला शो करावा लागेल. ओके. तर इथे इन्व्हेस्टमेंट 21000 रुपीज जरी असली ती टेकन ओव्हर केली, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट मेन्शन होणार नाही, पण बँक बॅलन्स आपल्याला ऍज इट इजच मेन्शन करावा लागेल. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, गुडविल आहे 12000 रुपीज. तर गुडविल मेन्शन करून घ्या ऍसेट साईडला, गुडविल 12000 रुपीज. ओके. नेक्स्ट ऍडजस्टमेंट प्रोव्हाइड केलेली आहे स्टॉक. स्टॉक 2800 ने अप्रिशिएट करायला सांगितलेलं आहे. तर ओल्ड स्टॉक किती होता, 25620. त्याच्यामध्ये अप्रिशिएट करून 28420 रुपीज येत होतो. ओके. 28420 रुपीज येतो अप्रिशिएट करून. तर रिवाइज व्हॅल्यू आपण मेन्शन करणार स्टॉकची 28420. ओके. नेक्स्ट आहे ओके बिल्डिंग आहे, स्टॉक आहे, बॅड डेट्स रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. तर आरडीडी आहे, डेटर्स आहे 28000, ते ऍज इट इज ग्रॉस व्हॅल्यूला 28000. ओके. आणि त्या आरडीडी मेन्शन होईल त्यावरती 5% 1400 ती लायबिलिटी साईडला मेन्शन होईल. ओके. आता रिमेनिंग ऍसेट आपण सर्व ऍडजस्टमेंट झाल्या. तर रिमेनिंग ऍसेट आपल्याला कुठे मेन्शन करायच्यात, ऍज इट इज मेन्शन करायच्यात. फर्निचर 7000, फर्निचर 7000. ओके. नेक्स्ट आहे बँक 9380, बँक 9380. आणि लायबिलिटी सुद्धा ऍज इट इज मेन्शन होतील. क्रेडिटर्स 28000 आणि बिल्स पेएबल 7000. क्रेडिटर्स 28000 आणि बिल्स पेएबल 7000. अशा पद्धतीने आपल्या इथे पीसी फाइंड आउट होते, ऍसेट मायनस लायबिलिटी इज इक्वल टू पीसी 48400. ओके. पीसी 48400. ओके. आपला पीसी फाइंड आउट झाला. तर पीसी फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला ओल्ड फॉर्मचे आपल्याला अकाउंट आपल्याला क्लोज करायचे आता. ओके. ते जर्नल एंट्री दिलेले आहेत, पण आपल्याला लेजर अकाउंट सुद्धा प्रिपेअर केले. ओके. ठीक आहे. लेजर अकाउंटच आपल्याला, ओके, लेजर मध्येच आपण प्रिपेअर करूया. ओके. स्टेप्स सांगा मला काय आहेत, अकाउंट क्लोज करण्याचे स्टेप्स काय आहेत. ओके. अकाउंट क्लोज करण्याचे मला स्टेप्स सांगा काय आहेत. फर्स्ट स्टेप, ट्रान्सफर ऑफ एसेट टू रिअलायझेशन ऍट बुक व्हॅल्यू. सेकंड स्टेप, ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट ऍट बुक व्हॅल्यू. Next step, transfer of reserve and surplus to partners capital account in PSR. Next step, transfer of accumulated losses to partners capital account in PSR. Next step, PC due. Next step, PC due. Next step,
asset sold, next step asset taken over by partner, next step liability paid, next step liability taken over by partner, next step realization expenses paid. ओके, एवढ्या स्टेप झाल्यानंतर कुठली ऍडजस्टमेंट असेल त्या रिलेटेड कुठली एंट्री असेल तर ती करावी लागेल. नंतर आपल्याला अकाउंट क्लोज करायचे, रिअलायझेशन अकाउंट आपला बॅलन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे कॅपिटल अकाउंटला. ओके, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे न्यू फॉर्म अकाउंटला. अशा पद्धतीने आपल्या स्टेप्स होतील. तर आपण पहिल्यांदा फर्स्ट आपण एक्सपांड सन्सचे आपल्याला अकाउंट आपल्याला क्लोज करायचे. अकाउंट कोणते कोणते प्रिपेअर करायला लागेल? रिअलायझेशन अकाउंट, न्यू फॉर्म अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, हे 3 अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावे लागतील. ओके, फर्स्ट स्टेप ट्रान्सफर ऑफ ऍसेट टू रिअलायझेशन अकाउंट. बघा सर्व ऍसेट ट्रान्सफर होतील 1,19,000. ओके, 5,600, 56,000 सर्व बुक व्हॅल्यूला. ओके, बँक ट्रान्सफर करताना इथे सुद्धा रिअलायझेशनला ट्रान्सफर करताना मॉर्गेज लोनची अमाऊंट बाजूला काढून रिमेनिंग बँक अमाऊंट ट्रान्सफर होईल. आपण मॉर्गेज लोनचा एक अकाउंट आपण प्रिपेअर केलं तरी सुद्धा चालेल, आणि बँक अकाउंट आपण सेपरेट प्रिपेअर केलं तरी सुद्धा चालेल. बँकचा बॅलन्स आपण पूर्ण बॅलन्स आहे तो बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचा. ओके, आणि मॉर्गेज लोनचा पण ओपनिंग बॅलन्स आहे तो मॉर्गेज लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आणि तिथे त्याची सेटलमेंट करायची. ओके, अशा पद्धतीने आपण, सॉरी मॉर्गेज लोन इथेच आहे ना? हो, मॉर्गेज लोन इथेच आहे. ओके, तर आपण तिथे आपण सेटलमेंट तशी सुद्धा करू शकतो, किंवा इथे आपण बॅलन्स आपण ट्रान्सफर करताना कमी ट्रान्सफर करायचा. म्हणजे इथे ऍक्च्युली त्यांनी काय केलेलं आहे, ओके ठीक आहे, त्यांनी ते कुठेच मेन्शन केलेलं नाहीये. तुम्ही पूर्ण बॅलन्स जरी ट्रान्सफर केला तरी सुद्धा होऊ शकतं. त्याची एक आपण जर्नल एंट्री आपण ट्रान्सफर करायची नेक्स्ट फायनली. ओके, बँक बॅलन्स सर्व इथे ट्रान्सफर करायचा, मॉर्गेज लोन सुद्धा इथे ट्रान्सफर नाही, बँक बॅलन्स नाही ट्रान्सफर करून होणार, जर्नल एंट्री कंप्लीट होणार नाही. एक सिंपल एक जेव्हा बँक रिलेटेड जेव्हा अशी ऍडजस्टमेंट असेल ना कॅश और बँक रिलेटेड, तेव्हा सिम्पली बँक अकाउंट प्रिपेअर करायचं. ओके, हे बँक अकाउंट प्रिपेअर करा, त्याचा बॅलन्स आहे 7,840, तो बँक अकाउंट प्रिपेअर करा. आणि मॉर्गेज लोन तुम्ही इथे लायबिलिटी साईडला डायरेक्ट ट्रान्सफर केलं तरी सुद्धा चालेल. इथे त्यांनी ट्रान्सफर केलेलं नाहीये, ते ऑटोमॅटिकली सेट ऑफ केलं असं त्यांनी शो केलेलं आहे. म्हणजे इकडे त्यांनी मॉर्गेज लोन इकडे सुद्धा शो केलं नाही आणि बँकचा बॅलन्स सुद्धा कमी इथे शो केलेला आहे. तर त्यांनी ती एंट्री इथे ट्रान्सफर केलेली नाहीये, ते ऑटोमॅटिक सेट ऑफ झालेलं असं त्यांनी शो केलेलं आहे. ओके, हे बघा इथे फक्त त्यांनी एंट्री केलेली आहे, एंट्री शो केली, म्हणजे त्यांनी अकाउंट ओपन करून ते एंट्री त्यांनी शो केली, मॉर्गेज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे त्यांनी अकाउंट प्रिपेअर केले. मॉर्गेज लोन अकाउंट त्यांनी रिअलायझेशनला ट्रान्सफर केलेलं नाही असं ऍक्च्युली शो केलं, पण तुम्ही रिअलायझेशनला ट्रान्सफर करा मॉर्गेज लोन अकाउंट. ओके, तर ते आपलं ऍक्च्युली आपल्या पद्धतीने आपण प्रिपेअर करा. मॉर्गेज लोन इकडे रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करून घ्या. ओके, आणि बँक अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. बँक अकाउंट प्रिपेअर करा. बँक अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स येईल 7,840 आणि रिमेनिंग जो बॅलन्स आहे फायनल तो आपल्याला इथे ट्रान्सफर करायचा आहे. ओके, तर तो बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. किंवा म्हणजे अकाउंट क्लोज करण्याच्या आधी रिअलायझेशनचा बॅलन्स आपल्याला, कॅशचा बॅलन्स आपल्याला आधी क्लोज करायचा, बँक बॅलन्स आपल्याला आधी क्लोज करायचा आणि तो बॅलन्स आहे तो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे रिअलायझेशन अकाउंटला. ओके, किंवा सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायचं, बँक अकाउंट कधी तुम्ही प्रिपेअर नाही केलं तर मॉर्गेज लोन पेमेंटसाठी जेवढी अमाऊंट रिक्वायर्ड आहे तेवढी बाजूला काढायची आणि रिमेनिंग अमाऊंट बँकची बॅलन्स ट्रान्सफर करून घ्यायचा रिअलायझेशन अकाउंटला, जसं त्यांनी आता इथे ट्रान्सफर केलाय तसा. ओके, बघा फर्स्ट आपण ट्रान्सफर ऑफ ऍसेट टू रिअलायझेशन. फर्स्ट आपण पूर्ण सर्व ऍसेट आपण ट्रान्सफर केल्या, बँक बॅलन्स ट्रान्सफर करू नका, किंवा ट्रान्सफर केला तर तो रिमेनिंग बँक बॅलन्स ट्रान्सफर करा आफ्टर मेकिंग प्रोव्हिजन फॉर पेमेंट ऑफ मॉर्गेज लोन. ओके, मॉर्गेज लोन साठी जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी बाजूला काढा, रिमेनिंग कॅश बॅलन्स बँक बॅलन्स ट्रान्सफर करून घ्या रिअलायझेशन अकाउंटला. ओके, आपली ट्रान्झॅक्शन झालं. सेकंड आहे ट्रान्सफर ऑफ ऑल लायबिलिटीज टू ऑल एक्सटर्नल लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट ऍट बुक व्हॅल्यू. त्याच्यात 2 येतील, या 3 येतील. ओके, क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि मॉर्गेज लोन. ओके, क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि मॉर्गेज लोन. त्याने मॉर्गेज लोन इथे ट्रान्सफर केलेलं नाहीये, कारण त्यांनी ते डायरेक्ट मॉर्गेज लोन अकाउंट थ्रू त्यांनी त्याचं पेमेंट केलेलं शो केलेलं आहे. तुम्ही रिअलायझेशन थ्रू पेमेंट दाखवलं तरी सुद्धा चालू शकेल. ओके, नेक्स्ट स्टेप आहे रिझर्व्ह अँड सरप्लस असतील तर ते आपल्याला कॅपिटलला डिस्ट्रीब्यूट करायचे, पण त्याच्या आधी कॅपिटल अकाउंट आहे तर कॅपिटल अकाउंटला ओपनिंग बॅलन्स ट्रान्सफर करून घ्या 56,000 आणि 28,000. कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आपण ट्रान्सफर करून घेतला. रिझर्व्ह अँड सरप्लस नाहीये, त्यामुळे रिझर्व्ह अँड सरप्लसची एंट्री होणार नाहीये. नेक्स्ट अक्युम्युलेटेड लॉसेस पण नाहीये, त्यामुळे ती सुद्धा एंट्री होणार नाहीये. ओके, आता तुम्ही बघाल तर सर्व ऍसेट्स आणि सर्व लायबिलिटीज आपल्याला ट्रान्सफर झालेल्या आहेत. नेक्स्ट स्टेप आपल्याला करायचे पीसी ड्यू. पीसी ड्यू ची एंट्री होते न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट.
रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय न्यू फॉर्म अकाउंट पीसी ची अमाऊंट. पीसी ची अमाऊंट आहे 1,01,550. ओके, पीसी ची अमाऊंट आपण ट्रान्सफर केली 1,01,550. ओके, नेक्स्ट आहे, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे ऍसेट सोल्ड. तर करंट प्रॉब्लेम मध्ये ऍसेट सोल्ड नाहीये, ऍसेट टेकन ओव्हर. करंट प्रॉब्लेम मध्ये ऍसेट टेकन ओव्हर पण नाहीये. नेक्स्ट करंट प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटी पेड आहे, म्हणून लायबिलिटी पेड ची एंट्री होणार आहे. जर्नल एंट्री येईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. ओके, इथे येईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. ओके, टू कॅश और बँक अकाउंट येईल 7,000 रुपीज. आता त्यांनी इथे ते ट्रान्झॅक्शन केलेलं नाहीये, पण लक्षात ठेवा आपण तो रिअलायझेशनला आपण बॅलन्स कधी मॉर्गेज लोनचा कधी ट्रान्सफर केला असेल ना, तर ती इथून एंट्री होईल. त्यांनी काय केलेलं शो केलेलं आहे, त्यांनी अशा पद्धतीने एंट्री शो केलेलं आहे, मॉर्गेज लोन टू कॅश और बँक शो केलेले आहे, त्यामुळे तिथे तुम्हाला बॅलन्स दिसत नाहीये. ओके, पण आपण मॉर्गेज लोन आपण रिअलायझेशन अकाउंटला कधी ट्रान्सफर केलेलं असेल तर आपल्याला ते इथूनच आपल्याला पेमेंट होईल टू कॅश और बँक अकाउंट 7,000 रुपीज. ओके, जर्नल एंट्री होईल रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. और कॅश और बँक अकाउंट तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर केलेलं आहे, तर त्याचा ओपनिंग बॅलन्स तुम्ही डेबिट साईडला मेन्शन केला 7,840. बॅलन्सिंग अमाऊंट येईल 840 रुपीज, ती तुम्ही इथे ट्रान्सफर करणार आहात. ओके, आणि मॉर्गेज लोन अकाउंट तुम्ही ऑलरेडी रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्यामुळे इथून त्याचं पेमेंट होईल. ओके, लायबिलिटी टेकन ओव्हरची नेक्स्ट स्टेप आहे लायबिलिटी टेकन ओव्हर. त्याची एंट्री होणार नाही कारण नाहीच आहे लायबिलिटी टेकन ओव्हर. ओके, आता सर्व एंट्रीज ऍक्च्युअली झालेल्या आहेत. ओके, त्यामुळे आता अकाउंट आपल्याला क्लोज करायचे. ओके, अकाउंट क्लोज करायचे. याची बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. बॅलन्सिंग अमाऊंट येते ती पीएसआर मध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्या एक्स आणि वाय ला. ओके, पीएसआर मध्ये डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर तो बॅलन्स ट्रान्सफर करून घ्या कॅपिटल अकाउंटला 11,700 आणि 5,850. हे बघा, हे बॅलन्स इथे ट्रान्सफर करून घेतला. ओके, बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर कॅपिटल अकाउंट क्लोज करा आणि कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो ट्रान्सफर करून घ्या न्यू फॉर्म अकाउंटला. आपला न्यू फॉर्म अकाउंट इथे टॅली होईल. ओके, न्यू फॉर्म अकाउंट कधी टॅली झाला तर आपला प्रॉब्लेम आपला बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्या फर्स्ट फॉर्मचे आपले अकाउंट आपले क्लोज होतील. सेम एज इट इज आपल्याला सेकंड फॉर्मचे आपल्याला अकाउंट आपल्याला क्लोज करायचे आहेत. या जर्नल एंट्रीज प्रिपेअर केल्या. जर्नल एंट्रीज तुम्ही लेजर पोस्टिंग करताना तुम्ही एज इट इज सायमल्टेनियसली तुम्ही करू शकता जर्नल एंट्री. ओके, ज्या तुम्ही लेजर पोस्टिंग केल्या त्या तिथे जर्नल एंट्री बघा. ही रिअलायझेशन टू कॅश और बँक, सॉरी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, रिअलायझेशन बॅलन्सची एंट्री आणि कॅपिटल अकाउंट टू न्यू फॉर्म अकाउंट फायनल सेटलमेंट एंट्री. ओके, नेक्स्ट आता न्यू फॉर्म मधले आपण नेक्स्ट फॉर्म मधले आपण अकाउंट आपण क्लोज करूया. इथे मेन्शन करणं गरजेचं आहे इन द बुक्स ऑफ कोणती आहे एबी अँड असोसिएट्स. ओके, कारण दुसऱ्या फॉर्म मध्ये अकाउंट्स आहेत, कारण इथे 3 फॉर्म असतात, त्यामुळे प्रत्येक फॉर्मचे जे अकाउंट तुम्ही नवीन ओपन करताय किंवा जर्नल एंट्री करताय तर त्याच्यावरती मेन्शन करायला विसरू नका इन द बुक्स ऑफ सो अँड सो. इन द बुक्स इथे मेन्शन करणं गरजेचं आहे इन द बुक्स ऑफ एबी अँड असोसिएट्स, कारण आपण एबी अँड असोसिएट्सचे आता अकाउंट आपण क्लोज करतोय. सेम स्टेप, त्या स्टेप मध्ये आपल्या एंट्री करायच्या. ओके, मी पहिले ऍसेट्स मधल्या फक्त सर्व ट्रान्सफर होतील. ओके, सर्व ऍसेट्स ट्रान्सफर होतील ऍट रिअलायझेशनला. ओके, ऍज इट इज. ओके, बघा ऍसेट्स होत्या 7,000, 25, 620, 28, 21, 9,380, टोटल आहे 91,000. तेवढे सर्व ऍसेट्स इथे ट्रान्सफर झालेले आहेत. ओके, नेक्स्ट ट्रान्सफर ऑफ लायबिलिटी सर्व ट्रान्सफर होतील. ओके, 28 and 7,000 रुपीज. लायबिलिटीज बघा 28,000 and 7,000 रुपीज, या दोन्ही लायबिलिटीज ट्रान्सफर होतील. ओके, नेक्स्ट कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून घ्या 33,600 and 22,400. ओके, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स 33,600 and 22,400. ओके, कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स ट्रान्सफर केला. नेक्स्ट आपली स्टेप आहे, 2 स्टेप आपल्या झाल्या. फर्स्ट ट्रान्सफर ऑफ ऍसेट टू रिअलायझेशन, सेकंड स्टेप ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज टू रिअलायझेशन. नेक्स्ट स्टेप आहे आपली रिझर्व्ह अँड सरप्लस, ट्रान्सफर ऑफ रिझर्व्ह अँड सरप्लस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन पीएसआर, पण करंट प्रॉब्लेम मध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस नाहीये. नेक्स्ट स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ अक्युमुलेटेड लॉसेस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड, पण अक्युमुलेटेड लॉसेस सुद्धा नाहीयेत, त्यामुळे ती सुद्धा एंट्री होणार नाही. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे आपली पीसी ड्यूची, पण पीसी ड्यूच्या एंट्रीच्या आधी कन्फर्म करून घ्या सर्व ऍसेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर झाल्यात का. तर झालेल्या आहेत आपल्या सर्व ऍसेट्स अँड लायबिलिटीज. आपली बॅलन्स शीट आपली नील झालेली आहे, त्यामुळे आता पीसी ड्यूची एंट्री करा. जर्नल एंट्री होत्या न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट.
न्यू फॉर्म अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय न्यू फॉर्म अकाउंट. इथे न्यू फॉर्मचं नाव येईल, इथे असं न्यू फॉर्म नाही मेन्शन करायचं. AXBY अँड कंपनी अकाउंट. ओके, इथे हे नाव येईल AXBY अँड कंपनी अकाउंट. ओके, पीसी ड्यू ची एंट्री झाल्यानंतर आणि त्याला अमाऊंट कुठली येणार, त्या पीसी ची अमाऊंट येणार आहे. परचेस कन्सिडरेशनची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट ह्या जर्नल एंट्रीला येणार आहे. ओके, नेक्स्ट स्टेप काय आपली, ऍसेट सोल्ड. तर कर्ण प्रॉब्लेम मध्ये ऍसेट सोल्ड आहे, इन्व्हेस्टमेंट सोल्ड करायचे, तर इन्व्हेस्टमेंट सोल्ड ची एंट्री करून घ्या. ओके, ती सुद्धा एंट्री ऍक्च्युली इथे त्यांनी शो केलेली नाहीये, कारण की ती सायमल्टेनियसली ऍक्च्युली क्लोज डाऊन होते, त्यामुळे जर्नल एंट्री होते कॅशर बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ती ऍक्च्युली त्याची जी इफेक्ट आहे ना, तो ऍज इट इज इथे ऍडजस्ट होऊन जाईल, म्हणून त्यांनी ती एंट्री केलेली नाहीये, पण तुम्ही एंट्री केली तरी सुद्धा चालेल. जर्नल एंट्री होणार आहे ओके, जर्नल एंट्री होणार आहे कॅशर बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, आणि तो कॅशर बँकचा बॅलन्स पुन्हा इथेच ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे तो ऍक्च्युली इफेक्ट आहे ना, तो याच्यामध्ये ऑलरेडी ऍडजस्ट होतो ऍक्च्युली, त्यामुळे तो ती एंट्री इथे त्यांनी ट्रान्सफर केलेली नाहीये. ओके, इन्व्हेस्टमेंट सोल्डची एंट्री. काय होणार आहे ट्रान्झॅक्शन, कॅशर बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल बाय कॅशर बँक अकाउंट, आणि पुन्हा ऍक्च्युली तो कॅशर बँक अकाउंट क्लोज होईल आणि त्याची बॅलन्सिंग अमाऊंट पुन्हा इथे ट्रान्सफर होईल. त्यामुळे ती ऍक्च्युली सायमल्टेनियसली ती एंट्री क्लोज डाऊन होते, त्यामुळे ती एंट्री केलेली नाहीये. ओके, नेक्स्ट आहे लायबिलिटी पेड. ऍसेट टेकन ओव्हर आहे का प्रॉब्लेम मध्ये, नाहीये. लायबिलिटी पेड आहे का, नाहीये. लायबिलिटी टेकन ओव्हर आहे का, तर ते सुद्धा नाहीये. ओके, त्यामुळे फायनली आपल्याला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करावं लागेल. ओके, रिअलायझेशन अकाउंट क्लोज केलं, इथे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दाखवलेलं आहे, रिअलायझेशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ते 21,000 पार्टनरने टेकन ओव्हर केलं असं कुठे मेन्शन केलेलं आहे का, नाही. पण तरी सुद्धा त्याने पार्टनरने टेकन ओव्हरची एंट्री शो केलेली आहे. ओके, आपण एक प्रॉब्लेम मध्ये थोडंसं ऍक्च्युली, कारण त्यांनी सोल्युशन मध्ये तसं मेन्शन केलं, हे असं डायरेक्ट इथे मेन्शन होणार नाहीये ऍक्च्युली. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 21,000 रुपीज ते कुठून आलेले, ते इन्व्हेस्टमेंट जी सोल्ड केलेली आहे ना, ती इन्व्हेस्टमेंट पार्टनरने टेकन ओव्हर केलेली आहे, अशा पद्धतीने इथे एंट्री शो केलेली आहे. तर पार्टनरने टेकन ओव्हर करताना ती PSR मध्ये ती टेकन ओव्हर केली असे त्यांनी एंट्री शो केलेली आहे. ओके, जर्नल एंट्री झालेली आहे इन्व्हेस्टमेंट सोल्डची, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, अशा पद्धतीने एंट्री ऍक्च्युअली शो केलेली आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ओके, त्यामुळे ही एंट्री ऍक्च्युअली एक ऍडिशनल झालेली आहे. अशी ऍक्च्युअली डायरेक्ट एंट्री होत नाही, ती प्रॉब्लेम मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. तर प्रॉब्लेम मध्ये आपण ऍडिशनल पाहिजे तर तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे, कधी ही एंट्री कधी ट्रान्सफर करायची असेल तर. अदरवाईज ती इन्व्हेस्टमेंट सोल्डचे आपल्याला इफेक्ट आपल्याला देणं ते जास्त प्रॉपर होईल, म्हणजे कॅशर बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आणि नंतर जी कॅशर बँक येईल ना, ती कॅशर बँक आपल्याला पार्टनर्सला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, तर तो इफेक्ट जास्त प्रॉपर होईल, म्हणजे ती जी कॅश येईल, ती कॅश आलेली कॅश आहे ती आपल्याला PSR मध्ये दोन्ही पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, अशा पद्धतीने त्याचा इफेक्ट द्यावा लागेल. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे. आता ऍक्च्युली सर्व ट्रान्झॅक्शन ऍक्च्युली झालेले आहेत. आता नेक्स्ट आपल्याला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करा, त्याची बॅलन्सिंग अमाऊंट येईल ती आपल्या PSR मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, आणि ती ट्रान्सफर करून घ्या कॅपिटल अकाउंटला. ओके, आणि कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्सिंग अमाऊंट येईल, ही कॅपिटल अकाउंटची बॅलन्सिंग अमाऊंट आहे, ते न्यू फॉर्मला ट्रान्सफर होईल 2940 and 19,360.
ओके, ही कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होईल आणि आपल्या इथे सॉरी हे न्यू फॉर्म अकाउंटला ट्रान्सफर होईल. आपल्या इथे न्यू फॉर्म अकाउंट आपलं टॅली होणार आहे. ओके, आपले दोन्ही अकाउंट्स अशा पद्धतीने आपल्या क्लोज झालेले आहेत. नेक्स्ट आपल्याला न्यू फॉर्म मध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज करायचे आहेत आणि बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायचे. तर न्यू फॉर्म मध्ये जर्नल एंट्रीज करताना पहिल्यांदा ऍसेट्स अँड लायबिलिटी टेकन ओव्हरची एंट्री करायची. फर्स्ट ऍसेट टेकन ओव्हरची एंट्री फर्स्ट फॉर्मची, नेक्स्ट ऍसेट अँड लायबिलिटी टेकन ओव्हरची एंट्री सेकंड फॉर्मची. आता ही एंट्री करताना एकदम सिंपल लक्षात ठेवा, आपला जो पीसी आपण जो प्रिपेअर केलाय त्यातल्या सर्व इथे अमाऊंट फक्त कन्सिडर करायच्या, टोटलच्या अमाऊंट, सॉरी टोटल नाही, हा बघा XY ची 5600 फर्निचर, हे बघा 5600, बिल्डिंग 70,000, 29,920 सर्व ऍसेट्स आहेत ते सर्व डेबिट साईडला येतील. हे बघा सर्व ऍसेट्स डेबिट साईडला येतील. ओके, या सर्व ऍसेट डेबिट साईडला येतील. ओके, आणि एबीच्या सुद्धा त्याच ऍसेट डेबिट साईडला येतील. बघा सेकंड एंट्री एबीची, ह्या सर्व ऍसेट डेबिट साईडला आलेल्या आहेत. पहिली एंट्री आहे ती XY ची एंट्री आहे, सेकंड एंट्री आहे ती एबीची एंट्री आहे. सर्व ऍसेट डेबिट साईडला. टू लायबिलिटीज, सर्व लायबिलिटीज क्रेडिट साईडला, जेवढ्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्या तेवढ्या सर्व लायबिलिटी क्रेडिट साईडला. ओके, इथे सुद्धा सर्व लायबिलिटीज क्रेडिट साईडला. ओके, तर लायबिलिटीज मध्ये ह्या लायबिलिटी आहेत ना त्या सर्व क्रेडिट साईडला येतील. ओके, लायबिलिटी सर्व क्रेडिट साईडला, हा लायबिलिटी सर्व क्रेडिट साईडला येतील आणि टू कॅपिटल अकाउंट, आणि दोन्ही फॉर्मचं जे कॅपिटल जे आहे न्यू फॉर्मला जे ट्रान्सफर झाले ते कॅपिटल अकाउंट इथे येईल. ओके, हे कॅपिटल अकाउंट दोन्ही. ओके, कॅपिटल आता कुठला मेन्शन झालेला आहे, तर हे मेन्शन होईल कॅपिटल. जे ओल्ड फॉर्म मधून न्यू फॉर्म मध्ये जे ट्रान्सफर झालेला ते कॅपिटल, हे कॅपिटल 2940 अँड 19,360. बघा 2940 अँड 19,360. आणि XY चं कॅपिटल किती येईल, तर XY चं कॅपिटल हे 11,700, सॉरी हे आहे 67,700 अँड 33,850. हे बघा 67,700 अँड 33,850. ओके, आणि ही एंट्री आपली टॅली होणार आहे. ऍसेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट टू कॅपिटल अकाउंट, आपली एंट्री इथे टॅली होणार आहे. सेम सिच्युएशन AB सेकंड फॉर्म साठी, ऍसेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट टू कॅपिटल अकाउंट, ही एंट्री सुद्धा आपली टॅली होणार आहे. ओके, आता नेक्स्ट आता एंट्री आहे, नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट एंट्री आपली, आता हे सुद्धा ट्रान्झॅक्शन त्यांनी एक्स्ट्रा मेन्शन केलेलं आहे. युनिव्हर्सिटी मध्ये ऍप्लिकेशन करावं लागेल. हा हो, पार्ट 1 ना अजून चालू नाही झाले ऍडमिशन. हो हो, ओके. आता ही एंट्री ना, हे ट्रान्झॅक्शन त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेलंच नाहीये, ते करण्याची गरज नाहीये ऍक्च्युली. आपण डायरेक्ट आपला जो गुडविल आहे ना ते आपण बॅलन्स शीटला आपण शो करणार आहोत. ओके, हे त्यांनी मिस्टेक केलेली आहे ऍक्च्युली, कारण की गुडविल रिटर्न ऑफची इन्फॉर्मेशन कुठेही दिलेली नाहीये. कधी रिटर्न ऑफची इन्फॉर्मेशन दिली असेल तर आपल्याला करायचं, अदरवाईज ते गुडविल आपण ऍज इट इज आपण मेन्शन करणार आहोत बॅलन्स शीटला, न्यू बॅलन्स शीटला आपण मेन्शन करणार आहोत न्यू फॉर्मच्या. ओके, आता कॅपिटल ऍडजस्टमेंट आपण कॅपिटल अकाउंट सरळ प्रिपेअर करायचं आहे. 11,200 सॉरी 1,12,000 रुपीजचं कॅपिटल आहे, तर आपण कॅपिटल अकाउंट न्यू फॉर्मचं कॅपिटल अकाउंट अशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे. ओल्ड फॉर्म मधून जो बॅलन्स ट्रान्सफर झाला तो इथे ट्रान्सफर होईल. बघा बाय ओल्ड फॉर्म मेन्शन केलेला, हा बॅलन्स आहे तो ओल्ड फॉर्म मधून सर्व ट्रान्सफर झालेला बॅलन्स आहे, तो डायरेक्ट इथे मेन्शन करायचा. आणि हे जे 1,12,000 रुपीज आहेत ना ते PSR मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे 3:2, 3:2 रेशो मध्ये. ओके, ते इथे डिस्ट्रीब्यूट होतील. हे सर्व तो बॅलन्स आहे, हा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला मेन्शन करायचा आहे. ओके, आणि बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करायची. ही एंट्री ऍक्च्युअली रॉंग आहे, ती एंट्री करण्याची गरज नाहीये, कारण की ती रॉंगली एंट्री झालेली असं मी म्हणेन ती, कारण त्याचे ट्रान्झॅक्शन दिले नाही, किंवा प्रॉब्लेम मध्ये कधी मेन्शन केलं असेल की गुडविल रिटर्न ऑफ, तर आपल्याला ती एंट्री मेन्शन करण्याची गरज आहे. अदरवाईज आपल्या गुडविल रिटर्न ऑफची एंट्री करण्याची गरज नाही. इथे त्यांनी मेन्शन केलेलं ते ऍक्च्युली एक्स्ट्रा मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे तसं झालेलं आहे ऍक्च्युली. अदरवाईज तुम्ही इथे बॅलन्सिंग अमाऊंट आता फाइंड आउट करायची. बॅलन्सिंग अमाऊंट जी येईल त्याला बाय करंट अकाउंट मेन्शन करायचं. लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलेलं होतं, बाय कॅश अकाउंट मेन्शन केलेलं होतं, पण आता इथे आपण काय मेन्शन करायचं, बाय करंट अकाउंट मेन्शन करायचं. म्हणजे हे जे करंट अकाउंटचे बॅलन्स आहेत ते आपल्याला बॅलन्स शीट मध्ये आपल्याला शो करायचे. बघा बॅलन्स शीट मध्ये शो केलेले असतील करंट अकाउंट, हे बघा करंट अकाउंट. ओके, आणि हे पण करंट अकाउंट. ओके, बॅलन्स शीट मध्ये ते करंट अकाउंटचे बॅलन्स मेन्शन झालेले आहेत ऍज इट इज.
ओके, लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपण कॅश थ्रू आपण ऍडजस्टमेंट केलेली होती, इथे करंट अकाउंट थ्रू ऍडजस्टमेंट केलेली आहे. ओके, आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करताना सर्व पीसी मधले जे अमाऊंट आहे ते डायरेक्ट आपण मेन्शन करायचे, टोटल मधले अमाऊंट. कॅपिटलचा हा बॅलन्स डायरेक्ट इथे मेन्शन होईल. ओके, कॅपिटलचा बॅलन्स हा जो इथे कॅपिटलचा बॅलन्स जो मेन्शन आहे तो इथे डायरेक्ट मेन्शन होईल ऍज इट इज. ओके, जे रिमेनिंग जो प्रॉब्लेम राहिला तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ऍक्च्युली टाइम थोडासा कमी आहे, त्यामुळे आपण तुम्ही बॅलन्स शीट प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा ऍज इट इज, जशी लास्ट प्रॉब्लेम मध्ये प्रिपेअर केली होती तशीच प्रिपेअर करायची. ओके, थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया.